नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका गंभीर विषयावरती बोलणार आहोत। मित्रांनो, इंटरनेट आल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अत्यंत सोप्या झालेल्या आहेत। जीवनमान अगदी सोपं आणि सुटसुटीत झालेलं आहे। घर बसल्या प्रत्येक गोष्ट तुम्ही ऑनलाईन मागवू शकता। मात्र जसं घर बसल्या सगळ्या गोष्टी ऑनलाईनरित्या सोप्या पद्धतीने तुमच्या घराजवळ येत आहेत, तशाच ऑनलाईन मार्फत बऱ्यापैकी फ्रॉड देखील अत्यंत सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत होऊ शकतो। त्यामध्येच एक सगळ्यात नवीन प्रकार आलेला आहे, तो म्हणजे सेक्सटॉर्शनचा। बऱ्यापैकी अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांना सेक्सटॉर्शन हे काय आहे हे माहीत नाही। तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये हे सेक्सटॉर्शन नेमकं आहे काय आणि याचं जाळं किती मोठं पसरलेलं आहे हे आपण पाहणार आहोत। देशात जवळपास 1000 पेक्षा जास्त घटना ह्या रोज सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून घडत आहेत। पुण्यातच सध्या 2 मुलांनी सेक्सटॉर्शनच्या भीतीने आत्महत्या देखील केल्याचं उघडकीस आलं। भारत सेक्सटॉर्शनसाठी जागतिक राजधानी बनलेला आहे। यात सर्वसामान्यांसह आमदार आणि खासदारांना देखील अडकवलं जात आहे। सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकल्यानंतर समोरून पाहिजे तेवढी रक्कम कितीही वेळा मागितली जाते। त्यातून बाहेर पडणं इतकं सोपं नाही। सेक्सटॉर्शनच्या घटनेनं पुन्हा हादरलं होतं। या त्रासाला कंटाळून 2 तरुणांनी आत्महत्या केली होती। कात्रज जवळ असलेल्या धनकवडी आणि दत्तवाडीमधील या तरुणांसोबत असं काही वाईट घडलं की त्यानं अख्खं पुणे हादरलं। पुणे हे शिक्षणाचं माहेरघर असल्यामुळं महाराष्ट्रातील बऱ्यापैकी कुटुंबातील मुलं ही पुण्यामध्ये शिक्षणासाठी येत असतात। त्यामुळं मित्रांनो, ही सेक्सटॉर्शनची माहिती ही प्रत्येक मुलाला आणि त्याच्या आईवडिलाला असणं गरजेचं आहे। सेक्सटॉर्शन नेमकं घडतं कसं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू। ऑनलाईन ओळख झालेल्या तरुणींचे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळण्याची घटना म्हणजे सेक्सटॉर्शन। 2 तरुणांकडे न्यूड व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्यात आली। या त्रासाला कंटाळून पुण्यातील एकाच आठवड्यामध्ये 2 बळी गेले। पण सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय आणि ही कशी फसवणूक होते हे आपण पाहू। काही दिवसांपूर्वी वर्ध्यातील एका डॉक्टरला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढून लाखोंची खंडणी देखील उकळल्याचं उघडकीस आलं होतं। चंद्रपुरात देखील काही तरुणांवर आत्महत्या करण्याचा विचार येण्याची वेळ आली होती। कारण एकच होतं, ते म्हणजे सुंदर तरुणींचे फोटो पाहून हे लोक त्यांना बळी पडले। आता ह्यात अडकलात तर कसं बाहेर पडायचं हा मोठा प्रश्न आहे। यालाच बळी पडून अनेकांनी घाबरून आत्महत्या केल्या, तर अनेकांना समुपदेशन करण्याची वेळ आली। हीच गोष्ट आहे सेक्सटॉर्शनची। राजस्थान, हरियाणा, मेवात, भरतपूर, अलवर यासारख्या गावांनी या देशात जे काही मांडलं आहे ते अत्यंत भयंकर आहे। त्याने अनेकांचं आयुष्य अगदी उद्ध्वस्त होऊन गेलं आहे। हे जाळं नेमकं आहे तरी काय, यात कसं अडकवलं जातं, पुढे काय होतं आणि यात अडकलात तर बाहेर कसं पडायचं हे आपण सविस्तर जाणून घेऊ। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तरुण आणि धनाढ्य व्यक्तींना गाठून फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली जाते। या टोळीतील तरुणींना अश्लील बोलायचं ट्रेनिंग दिलेलं असतं। वेगवेगळ्या नंबरवरून हा व्हिडिओ कॉल केला जातो। ओळख होताच तरुणी नग्न होऊन व्हिडिओ कॉल करतात। समोरच्या व्यक्तीला देखील कपडे काढायला लावले जाते। मोहामध्ये अडकलेल्या लोकांच्याकडून अशा पद्धतीच्या चुका घडतात आणि ज्याला जाळ्यात ओढायचं त्याला बोलायला भाग पाडून रेकॉर्डिंग केलं जातं आणि त्यानंतर असे त्या लोकांचे न्यूड व्हिडिओ बनवले जातात आणि ते न्यूड व्हिडिओ त्याच्याच कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना पाठवण्याची धमकी दिली जाते आणि असे आपले न्यूड व्हिडिओ आपल्या कुटुंबातील व्यक्तींना, पै पाहुण्यांना, मित्रांना पाठवले गेल्यास आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल अशी भीती त्या लोकांना वाटू लागते आणि ह्या भीतीचाच फायदा हे गुन्हेगार घेतात। खंडणीची रक्कम ही बनावट खात्यामध्ये मागवली जाते। त्यामुळं या गुन्हेगारांना पकडणं एवढं सोपं राहत नाही।
जाळ्यात अडकल्यानंतर खंडणी देऊन प्रकरण संपतं का? तर नाही. तुम्ही केलेलं पहिलं पेमेंट ही फक्त सुरुवात असते. तुम्ही एकदा का पेमेंट केलं की पैसे दिले की वारंवार खंडणीची मागणी वाढत जाते आणि पैसे न दिल्यास तुमचा व्हिडिओ व्हायरल करण्याची देखील धमकी दिली जाते. व्हॉइस मॉड्युलेशनचा वापर करून देखील खंडणी मागितली जाते. गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांनी राजस्थानमधून चालणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या आवळल्या होत्या. पण हे रॅकेट एवढं मोठं आहे की अजूनही खंडणी उकळणं सुरूच आहे. त्यामुळे यातून बाहेर कसं पडायचं हे सर्वात मोठं आव्हान आहे. यावर पोलिसांनीही काही गोष्टींची काळजी करण्याचं आवाहन केलं आहे. पहिलं पेमेंट करण्यापूर्वी पोलिसांची मदत घ्या, जेणेकरून पोलीस ट्रॅक करून त्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचतील. खऱ्या महिलेचा फक्त फोटो टार्गेटला दाखवलेला असतो. व्हिडिओ कॉलमध्ये टार्गेटचा फ्रंट कॅमेरा तर महिलेचा रियर कॅमेरा चालू असतो. महिला स्वतःला नग्न न करता रियर कॅमेरामध्ये पॉर्न व्हिडिओ चालू करते. पण यात टार्गेटचा फ्रंट कॅमेरा चालू असल्याने अडकवलं जातं. तक्रारी दाखल होण्याचं प्रमाण हे अत्यंत नगण्य असल्यामुळे या गुन्ह्यामध्ये बऱ्यापैकी गुन्हेगार सापडत नाहीत. कॉल संपताच पैशांची मागणी करण्याची मेसेज यायला सुरुवात होतात. 5,000 ते 2 ते 3 लाखापर्यंतची रक्कम मागवली जाते. पैसे न देता पोलीस स्टेशन गाठणं हा अत्यंत सर्वात महत्त्वाचा आणि एकमेव पर्याय आहे. यामध्ये कुटुंबाने देखील अशा व्यक्तीसोबत राहणं खूप गरजेचं आहे. माणसाकडूनच चुका होतात, परंतु त्या माणसाला त्या गुन्ह्याबद्दल शिक्षा करण्याच्या अगोदर त्या गुन्हेगाराला, ज्याने ह्या माणसाला फसवलेलं आहे, त्या गुन्हेगाराला शिक्षा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा अशा अनेक माणसांना यांचा बळीचा बकरा होण्यापासून वाचवलं जाणार नाही आणि कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. पैसे न देता पोलीस स्टेशन गाठल्यामुळे ह्या गुन्हेगारांना पकडलं जाऊ शकतं. तक्रारी दाखल होण्याचं प्रमाण अत्यंत नगण्य असल्यामुळे हे लोक अशीच मोकाट सुटलेली आहेत. कारण या जाळ्यात अडकल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होते की जी कुणासमोर देखील सांगता येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर कुणी देखील अनोळखी व्यक्तीच्या नादाला लागू नये आणि संभाव्य धोक्यापासून स्वतःचं संरक्षण स्वतः करा. अश्लील व्हिडिओ पाहू नका आणि कोणत्याही अश्लील वेबसाईटवर जाऊ नका. हे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी अत्यंत कामाचं गोष्ट आहे. तर मित्रांनो, ही होती सेक्सटॉर्शनबद्दलची माहिती. तुम्हाला आशा करतो ही माहिती उपयोगी ठरेल. तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना, मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अशा सेक्सटॉर्शनच्या संभाव्य धोक्यापासून त्यांचं संरक्षण होईल. तर मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.